राजू पाटील या जरा. अहो 500 रुपये आहेत ते. अभिनंदन राजू, थोडस स्ट्राईक कमी मिळाली. चला आपण आता 40+ आपल्या रेग्युलर सामन्याकडे वळतोय. माता भगवती एंटरप्राइजेस कासने वर्सेस केपी ताडाली या दोन संघामधील हा सामना. केपी ताडाली या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते माता भगवती एंटरप्राइजेस कासने संघाला. कासने संघ या अगोदर देखील एक सामना त्याने जिंकलेला आहे. बघण्यासारखं राहील. निधार 5 षटकांचा सामना. तिसरं षटक 50-50 की ज्या षटकामध्ये फलंदाजांना 16 धावा काढणं अनिवार्य राहणार आहे आणि गोलंदाजाला 16 धावा डिफेंड करणं अनिवार्य राहणार आहे. मनोज जर सामना या ठिकाणी जर आपण बघितलं, मनोज ठाकरे या ठिकाणी आम्हाला जोडलेले या स्पर्धेचे मुख्य समालोचक मनोज ठाकरे आणि काळराम केणी आमचे परममित्र आहेत. हे भिवणी तालुक्यातील एक नामवंत असे समालोचक आहेत. त्यांनी देखील मला या ठिकाणी संधी दिली आहे, त्याबद्दल त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि मी या ठिकाणी BPL कमिटीचं आणि आपल्या संघटनेचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. वेलकम नानाजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. केपी ताडेले ऑन द टॉस आणि इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट. मनोज बघा 40+चा हा सामना आहे, खूप मोठा सामना आहे. निवडून खेळाडू घेतलेले आहेत आणि जेव्हा 11 खेळाडू आपण 12 खेळाडू निवडून घेतोय ना, तेव्हा त्यांची मुठ्ठी बनते ना, ती खूप महत्त्वाची आहे. तुमची मुठ्ठी बनली पाहिजे. मुठ्ठीने तुम्ही खेळताय तर तुमचा एकतेचा खेळ बघायला मिळेल. इथे मात्र तुम्ही एकेरी खेळत असाल आणि या ठिकाणी तुम्ही बिखरले जाल. काय वाटते मनोज? निश्चितच आपण पाहिलं तर आपल्या आवडीचे निवडीचे खेळाडू आपण घेतले जातात आणि त्या खेळाडूंनाही तो जुमेदारीचा भान असतोय, म्हणून अधिक ताकदीने खेळ चांगला कशा प्रकारे होईल याच्यासाठी सर्व प्लेयरचा लक्ष असतो. आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज नंदू पाटील. समोर आहे फलंदाज संजय पाटील आणि भगवान भोईर. बघा ओनर आहेत भगवानजी भोईर, कासनी संघाचे करता धरता. आणि संजय पाटील म्हटलं की कारिवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिलाच चेंडू होता, खराब चेंडूची फेकी केली आहे. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांगण वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने माणूस खातं खोललं जाते. बघा अतिरिक्त धाव्या खूप महत्त्वाच्या असतात. अशा धावा टाळणे हे प्रत्येक गोलंदाजाचं ध्येय असतं, पण इथे थोडीशी गोलंदाजाची दिशा भरकटली आणि अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. येस, अगदी बरोबर. आपण पाहतोय की या धावा ज्या आहेत ना त्या थांबवणं गरजेचं असतं, परंतु समोर जो आहे संजय पाटील मोठा पटका प्रयत्न केला होता. ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक पलतो, चेंडू खाली. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार नाही. हलक्याशा हाताने 2 धावा देखील पूर्ण केल्यात. संजयने स्वतःचं खातं खोललंय आणि संघाच्या खात्यामध्ये देखील 2 धावा जमा केल्यात. धाव होत आहेत 3. आपण पाहत आहात मित्रांनो, माता भगवती एंटरप्राइजेस कासने वर्सेस केपी ताडाली या दोन संघामधील सामना. यस, कासने संघाने जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली कुठल्याही खेळाडूने तर त्याला 555 रुपयाचं पारितोषिक नानाजी गोंडली साहेबांच्या माध्यमातून आपल्याला इथं घोषित केले गेलं आहे. पण चांगला चेंडू होता. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, पण जर चेंडू बघितला ना पहिल्यांतर थोडासा हलकासा बाहेर पडला. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर होता. निधाव जाणारा चेंडू. निश्चित चांगला चेंडू आहे. आपण पाहिले तर पहिला वाईट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. वारंवार उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू फेकले जात आहेत. आपण स्क्रीन पाहूया. बघा फेकला होता चेंडू, अतिशय जलद गतीने चेंडू फेकला होता. संजय पाटील यांच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण अतिशय आक्रमक हा खेळाडू आहे. जास्तीत जास्त ऑफस्टमवर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु इथं मात्र अतिरिक्त बाहेरची जागा वळली जाते. त्या कारणास्तव आपण पाहतोय की या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत.
नक्कीच जय बजरंग कारगिल संघाकडून खेळताना हा अष्टपैलू खेळाडू संजय पाटील. अतिशय चुकीची दिशा, वारंवार चेंडू बाहेर फेकले जात आहेत. काय घडतंय? वातावरणाचा या ठिकाणी परिणाम आहे की समोरच्या फलंदाजांचा दडपण आहे की या ठिकाणी गोलंदाजाला चेंडूचा या ठिकाणी त्याच्या हातातून निसटतोय? मनोज काय 3 चेंडू वाईट टाकलेत. निश्चित तुम्ही अशा चेंडूची हाताळणी करून वाचू शकत नाहीये. फुलटॉस चेंडू होता, थोडासा लोअर फुलटॉस चेंडू स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला चेंडू आला, तो एक धाव पूर्ण केली आहे, थोडंसं फंबलिंग झालं, चेंडू हातातून निसटला आणि 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्यात. निश्चित आपण मगाशी चर्चा करत होतो की व्हाईट बॉल फेकणं हे बचावाचं साधन नाही आहे. जीवन असो की खेळ असो, तुम्हाला परिस्थितीला सामोरे जावं लागेल आणि जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला डटून मुकाबला करणं गरजेचं असतं. ही पलवाट वापरून काही होणार नाहीये. नक्कीच पलवाटाने मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचं यश प्राप्त होणार आहे. चांगला चेंडू होता, हलकासा ज्याला बोलतो आपण मिनिस या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट असतो ना, तशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता. असं वाटलं होतं की चेंडू बॅटला चाटून गेला का काय, अपील होतं पण निधाव चेंडू. निश्चित या ठिकाणी पहा, आपण पाहतो की ज्यावेळेस ऑफस्टोन वरती चेंडू ठेवला जातो तेव्हा जास्त बाहेर ओढला जातो आणि यावेळेस आपण पाहतोय बरोबर मिडल स्टंपवरती चेंडू ठेवला होता. धावा झाले ते 7. सलामीची जोडी मैदानात आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, 5 षटकांचा हा सामना. गोलंदाज तयार, बंडू पाटील दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघितला मग चेंडू पडण्याकडून बॅट फिरली होती, लेग बाईचा इशारा येतो पंचांकडून. अतिशय चांगल्या प्रकारचं हेरलं होतं. वारंवार चेंडू पर्यंत बाहेरच्या बाजूने निघतं. बघितलं आपण संजय पाटील वारंवार असं ब्लाइंड शॉट ज्याला म्हटलं जातं ना मनोज तशा प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 8. निश्चितच जवळजवळ आता 1 वाजायला आलेला आहे. आपण पाहतोय 3 वाजल्यापासून सलग खेळ चालू आहे. खेळाडू तरी किती एनर्जी धरून राहणार आहे त्या ठिकाणी. नक्कीच 50+ जे प्लॅटफॉर्म आहे ना ते शारीरिक हालचालीवर आहे. तुमची एनर्जी, तुमचं शारीरिक हालचाल कशा प्रकारे 3 वाजल्यापासून आपण खेळतोय म्हणून म्हटलं जातं की डे नाईट खेळताना थोडासा वेळेकडे लक्ष द्यायचं आहे. हलक्याशा हाताने काढला खेळला होता, क्षेत्ररक्षक किरण मात्र चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु त्याच्या हातामध्ये काही चेंडू पडला नाही. फक्त हाताची बोटच चेंडूने नक्की चाटली होती. 2 धावा पूर्ण केल्यात. निश्चित चांगला, खूप चांगल्या पद्धतीचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला होता. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न योग्य दिशेने होता परंतु चेंडू काय हातामध्ये विसावला नाही आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचं या ठिकाणी खेळ समाप्त होत आहे. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक बंडू पाटीलनं हाताळलं. 3 वाईड बॉल टाकून देखील म्हणजे जवळजवळ 9 चेंडू टाकले आणि धावा खर्च केल्या त्या 10. बिनबाद 10 एक चांगली सुरुवात जी म्हटली आहे 10च्या सरासरीची ती या ठिकाणी काढली जाते. ती KP पाटील माफ करा माता भगवती एंटरप्राइजेस कासने संघाकडून. निश्चित सुरुवात जर तुमची चांगली होते ना तर येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असतो हे आपल्याला पाहायला मिळते. धावा 10 धावा झालेल्या आहेत. मनोज पाटील दुसरा बॉलर मनोज पाटील आहे. चॉईस बॉलर कोण आहे बघ रे याच्यात? मनोज पाटील. या ठिकाणी चॉईस जो बॉलर आहे तो निवडला गेला आहे, ज्याला चॅलेंज दिलं गेलं आहे मनोज पाटील. 50-50 साठी क्या बात आहे. म्हणजे चॉईस बॉलर आहे जो 16 धावा डिफेंड करेल अशा प्रकारचा गोलंदाज. या अगोदर आपण जर बघितलं 16 धावा डिफेंड केल्या नव्हत्या त्या मनोज केनीनं आणि त्या षटकामध्येच त्या संघाला जवळजवळ पराजयाचा सामना करावा लागला होता. या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर KP एंटरप्राइजेस ताडाली या संघाने आपण पाहिलं पहिला सामना खेळला होता, त्याच्यामध्ये विजय संपादन केलं होतं आणि भगवती एंटरप्राइजेस कासने या संघाने पण पाहतोय की 2 सामने या अगोदर विजय संपादन केलेले आहे. म्हणजे दोन्ही संघ जे आहेत ना अतिशय ताकददार आहे. अजून हार त्यांच्या नशिबाला आलेली नाही आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. किरण पाटील आणि हा पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी त्रिफळाचित केला जातोय. संजय पाटील याची खेळी संपुष्टात. हॅट्रिक साधतं तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. या ठिकाणी कमल पाटील दिवास्पोर्ट दिवा संघाचे खेळाडू यांच्याकडून किरण मात्रेसाठी. आणि पहिल्याच चेंडूवर अगदी यॉर्कर चेंडू फेकला होता. असं वाटलं ते ऑफ स्टंपवर चेंडू पडतोय की काय आणि अगदी लेग स्टंपवर चेंडू विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस. आणि नाना गोंदले यांच्याकडून तर काय म्हणावं, त्यांच्याकडून तर एक टी-शर्ट आहेच आणि त्यांची जी संकल्पना आहे ना दाद दिली पाहिजे. नाना गोंदेंची जी संकल्पना आहे ना मित्रांनो, मी बघितलं 3-4 वर्ष झाली मी बघतोय काय दाद दिली पाहिजे या व्यक्तीला.
अगदी बरोबर. खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो भरपूर पारितोषिक लावलं जातं. मागच्या अंगामध्ये आपण पाहिलं तर षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल त्याला 555 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि या पूर्ण अंगामध्ये आपण पाहिलं तर कलरफुल टी शर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हे खरं क्रिकेटवरचं प्रेम त्यांच्या माध्यमातून दिसतंय. नक्की नक्की अतूट प्रेम आहे आणि क्रिकेटवर आस्था आहे. नाना गोंधली म्हटले ना, खरोखरच व्यक्ती अशी आहे की खूप क्रिकेटला जपतायत. दुसरा फलंदाज येतोय दिनेश भोईर. दिनेश भोईर विषयी थोडक्यात या ठिकाणी आपण जर बघितलं कोण संघाकडून खेळतो हा खेळाडू. चांगला चेंडू होता, हलक्याशा हाताने टॅप केला चेंडूला, ऑफ साईडवर चेंडू होतो, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय पण थोडंसं फंबलिंग झालं आणि दुसरा धाव देखील या ठिकाणी घेतली जाते आणि अशा प्रकारे धावामध्ये बदल होतोय. धाव होत आहेत 12. निश्चित आपण जर पाहायला गेलं ना, दिनेश भोईर हा मला खूप खेळाडू आवडतोय कारण त्याची जी खेळी आहे ना ती बरोबर मॅचला घेऊन जाणारी आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणार, खराब चेंडूवरती प्रहार करणार, गॅप कुठे आहे तो शोधणार आणि हलक्या हाताने खेळून काढणार. इथेही पहा किती छान प्रकारे हा आपण पाहिलं तर चेंडू खेळून काढला होता. नक्की चेरोबॉक्स कोण संघाकडून हा खेळाडू खेळतो. एक जबरदस्त खेळाडू आहे किरण म्हात्रे. चांगला चेंडू होता, खेळून काढला या ठिकाणी. मिड ऑफला बेदला तर एक्स्ट्रा कव्हरला बेदला तर बघायचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे आणि झोपून चेंडू फेकला जातोय. बघा एक चांगला क्षेत्ररक्षक असतो ना मनोज, तो स्वतःला त्या ठिकाणी झोकून देतो कधीही चेंडूवर. मग तो बघत नाही ते मार लागेल का आपल्या जखम होईल आणि स्वतःला झोकून देतो ना, तेव्हा नक्कीच आपण त्या खेळाडूला दाद दिली पाहिजे. यस, गिरेंगे पडेंगे लेकिन गेंद को रोकेंगे. काय बात आहे, काय चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं मनोज पाटील यांचा. स्क्वेअर केले चेंडूला, प्रतिम फटका बघला, देखना फटका, क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला आहे. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. काय फटका खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाचा जेव्हा खेळ होतो ना मित्रांनो, अशा फटक्यांसाठी खूप कॉमेंटर देखील दाद देत आहेत. यस, कॉपी बुक स्टाईल प्रमाणे नेहमी त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळतात आणि जेव्हा जेव्हा फटका खेळला जातो ना, नयन रम्य आपल्या डोळ्यांना सुख प्राप्त होतं. अशा पद्धतीने क्रिकेटचं सौंदर्य झलकणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच अप्रतिम शॉट. बघा एक कव्हर ड्राईव्ह आणि एक ऑफ ड्राईव्ह जे खेळाडू खेळतात ना त्यांचा खेळ अप्रतिम. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे खेळ खूप, आपण जर मिड ऑनला किंवा या ठिकाणी ऑनसाईड खेळणारे भरपूर खेळाडू असतात पण जे कव्हर ड्राईव्ह खेळतात ना मनोज, तो खेळाडू खरा या ठिकाणी उत्तम दर्जाचा असतो. पुलटो चेंडू बॅटवर आला नव्हता, मिड ऑफवर पडतो चेंडू, एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठी चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा देखील फलंदाज पूर्ण करतायत. आता तिसऱ्या धावेसाठी धावतात. काय होते बघण्यासारखं राहील. तिसरी धाव होते की नाही. 3 धावा पूर्ण केल्या. हानाहानामध्ये मात्र 3 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. निश्चितच तुम्हाला 3 धावा पूर्ण होता की नाही असं वाटत होतं, परंतु चौथीची सुद्धा तयारी केली होती. काय हे 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. या 3 धावी धावसंख्या होते 18. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 18 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा झाल्या होत्या. आता इथे किरण म्हात्रेने धावा खर्च केल्या त्या आतापर्यंत 8. सुरुवात चांगली केली होती किरण म्हात्रेने. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक चांगली सफलता प्राप्त केली होती. त्यानंतर मात्र ग्राउंड शॉट जास्त पाहायला मिळाले, खास करून आपण पाहतोय दिनेश भोईरच्या माध्यमातून. आता पुन्हा दिनेश भोईर आहे ना, आज स्क्वेअर किंवा ज्याला म्हटलं जातं ना स्क्वेअर खेळणारा खेळाडू आहे. अतिशय सुरेख काय मनगटी फटका बघायला मिळालाय. आणि असे फटके जेव्हा आपण बघतो ना, राहुल द्रविड किंवा लक्ष्मण सारखे जेव्हा खेळाडू येतात ना, अशा प्रकारचे फटके आपल्याला बघायला मिळतात. जरी ते क्रिकेटपासून आता अलिप्त असले पण क्रिकेटला असं कॉमेंट्रीने जोडलेले आहेत. चांगला खेळ दिनेश भोईर याच्याकडून बघायला मिळाला आहे. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण, माता भगवती एंटरप्राइजेस कासनी संघाची धावसंख्या 1-19. निश्चित 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि यानंतर मात्र आपण पाहिले तर 50-50 चॅलेंजिंग ओव्हर, ज्याला 16 का डोला म्हटलं जातं. या ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस 16 बनतील त्यावेळेस तुम्हाला 24 दिल्या जातील आणि 16च्या खाली जर बनल्या गेल्या तर तुमच्या हाफ धावा कमी केल्या जातील, अर्ध्या धावा कमी केल्या जातील. ISPLचा हा नियम आपण पाहतो भिवंडीमध्ये प्रथमतः या 40+च्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच खरं चांगली प्रकारची संकल्पना आहे ही. मी कालपासून या 16 का गोळा मला समजलं नव्हतं, पण हा जेव्हा या ठिकाणी भादोड संघाचा खेळ बघत होतो ना, तेव्हा मला ते 16 का गोळाचा अर्थ समजला. त्या ठिकाणी त्यांनी 8 धावा केल्या होत्या फक्त आणि 4 धावा त्यांच्या मायनस झाल्या.
पण इथे जो 16 धावांचं जे संकल्पना आणली ना, खरोखर छान संकल्पना आहे. एखाद्या फलंदाजाचे ना त्याच्यामध्ये स्टॅमिना दिसून येतो. एखाद्या फलंदाजाची त्याची कलाईचं किंवा त्याच्याकडे जो असलेला खेळाचा दर्जा आहे ना, तो त्या ठिकाणी दिसून येतो. पण त्या 16मध्ये आपण फलंदाज नाही तर त्या गोलंदाजाचा देखील त्या ठिकाणी जो दर्जा आहे तो दिसून येतो. निश्चित मागील सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर 16 का डोला आपल्याला पाहायला मिळत. तो जो आपण पाहतोय की मनोज केनी यांच्यावरती प्रति हल्ला चढवला होता, कारण त्या ओव्हरमध्ये 19 धावा बनल्या होत्या आणि त्याच्यामध्ये नंतर मग त्याच्या अर्ध्या प्लस केल्या जातात, अर्थात 9 प्लस केल्या गेल्या आणि 28 धावा त्या ठिकाणी जमा केल्या गेल्या. 4 चेंडू मनोजने 16 धावा खर्च केला. त्याच्यानंतर 2 चेंडू आणखी 2-3 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे प्लस 3 धावा आणि त्या 24 मनोज केनीकडनं खर्च झाल्या होत्या. बघायचं आहे तिसरं षटक. मनोज मोठा फटका केला. क्षेत्ररक्षक किरण चांगला या ठिकाणी झेल टिपा. अगदी लॉंग ऑफच्या अगदी नजीक नंदू आहे त्या ठिकाणी. किरण सेम आहे बघ ना, सेम आहे बघ ना. दोन्ही खेळाडू सेम आहेत बघा त्या ठिकाणी, खांद्याला खांदा धरून आहेत. किरण देखील तिथे आहे, नंदू देखील तिथेच आहे. या ठिकाणी बघा दिनेश भोईर एक चांगला क्रिकेटिंग शॉट फटके खेळणारा हा खेळाडू आहे, परंतु 16 का डोला ही जी ओव्हर आहे ना, जसं म्हटलं जातं 16व वरिष्ठ धोक्याचं, तशी 16ची ओव्हर धोक्याची आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी चांगल्या चेंडूवरती खराब फटका खेळला गेला. बघा मधाचा बोट दिला होता, मधाचं बोट दिलं होतं दिनेश भोईरला, पण ते मधाचं बोट त्याला व्यवस्थित चाटता आलं नाहीये. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू मला वाटतं असा लागला होता. चेंडू बराच काल हवेमध्ये होता, वेल होता त्या ठिकाणी नंदूकडं आणि एक सहज सोपा झेल टिपला. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळवतोय मनोज. चेंडू एखादा गोलंदाज तुम्ही जेव्हा या ठिकाणी चॉईस करता ना मित्रांनो, असं कधी समजू नका की तो गोलंदाज 16 धावा खर्च करेल. कधी कधी एखादा असं म्हटलं तर आता खराब चेंडू आहे, खराब चेंडू. थोडंसं दिशा दिली होती, गती दिली होती चेंडूला, उजव्या एष्टीच्या बाहेर. वाईट बॉल. धाव होत आहेत 20 रन्स. यस 20 धावा धावफलकावरती. आतापर्यंत एकच धाव आलेले एका चेंडूमध्ये, अजून 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. इथं काय घडतंय, चेंडू मात्र सरसावतोय सीमारेषेकडे आणि यावेळेस पाहतोय आपण चेंडू सीमा पार होतोय. काय घडलं बघण्यासारखं नाही, स्वतःला सावरलंय. बघा काय एफेक्ट दाखवलं होतं क्षेत्ररक्षकानं. मी त्या क्षेत्ररक्षकाची खरोखर स्तुती करेन. असं वाटलं होतं की चेंडू आडला जाईल, काय धावतो क्षेत्ररक्षक. खूप खूप प्रयत्न केला त्या क्षेत्ररक्षकानं. स्क्रीन पाहूया. आणि स्वतःला झोकून देखील दिलं होतं, पण स्वतःला त्या ठिकाणी सावरलंय. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षकाला, कारण हा खेळाडू 45चा आहे की 54चा हे बघण्यासारखं नाहीये, पण तो 40 मध्ये खेळतोय, हे महत्वाचं आहे. पुढे सरसावलाय, एक धाव पूर्ण केली आहे ऑन साइडला. खराब क्षेत्ररक्षण, एकामेकाला झुंज दिली आणि तुझं नाही माझं नाही, आणि चेंडू मात्र सीमेच्या बाहेर रफार झालाय. 4 धावांसाठी चौकार. चौकार होतो. या ठिकाणी आपण पाहिलं तालमेल साधलं गेलं नाहीये दोघांच्या मधून हा चेंडू फरार झाला सीमारेषे बाहेर. चौकार. आतापर्यंत आपण पाहतोय 9 धावा आलेल्या आहेत 3 चेंडूंमागे, आणि 3 मध्ये आता बनवायच्या 7. बघा पहिल्याच चेंडूवर सफलता मिळवली होती, त्यानंतर व्हाईट बॉल टाकला, त्यानंतर बॅटची कट घेतली, चेंडू त्या ठिकाणी थर्डमॅनला गेला नॉनस्टॉप आणि चौकाराला. इथे चेंडू अडला गेला असता. कॉलिंग महत्वाचं आहे. मित्रांनो क्रिकेटमध्ये ना कॉलिंग महत्वाचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही धावा करताना देखील कॉलिंग महत्वाचं आहे आणि क्षेत्ररक्षण करताना देखील कॉलिंग महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि याच्यासाठी आपल्याला पाहतोय या टीममध्ये, अर्थात माता भगवती इंटरप्राइजेस कासने या संघाला लक फॅक्टर भरपूर आहे. आतापर्यंत 2 सामने मागे खेळले, दोन्ही सामने विजय संपादन केले, आणि त्या दोन्ही सामन्यामध्ये त्यांच्या बाजूला लक फॅक्टर होता. आणि क्रिकेटमध्ये लक फॅक्टरला खूप महत्व आहे. नक्कीच तुमची ललाट रेषा ज्याला म्हटलं जातं ना, तुमची माथेची जी रेषा आहे ना मित्रांनो, ती रेषा खूप महत्वाची आहे. खराब चेंडू, वेस्टीच्या बाहेर जाणार चेंडू. आता दडपण वाढलंय, मनोज पाटीलवर दडपण वाढलंय. 40 गोलंदाज होता, चांगली गोलंदाजी केली होती, असं वाटलं होतं की डिफेंड करेल मनोज. इथे मात्र दिशा भरकटली. आता धावाव्यात 3 चेंडूमध्ये, आता धावा किती लागतायत? येस आपण मगाशी डिस्कस चालू होतं मनोज पाटील आणि शरद हालके आणि माझ्यामध्ये की कोणाला निवडायचं आहे. अनिल मुकादमला निवडायचं होतं, परंतु मनोज पाटील सांगतो की मला निवडा तुम्ही. क्या बात आहे. मोठा फटका केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, आता चुकी होणार नाही आणि सहज सोपा झेल टिपला येतोय. फलंदाज या ठिकाणी झेलबाद. आणि या आपण पाहतोय की फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद.
धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आली आहे या ओव्हरमध्ये 10 आणि चेंडू आता शिल्लक आहेत 2, म्हणजे 6 धावेची आवश्यकता आहे 16 धावा पूर्ण करण्यासाठी. काय आत्मविश्वास असेल सर, आपण पाहू शकता की मला निवडा स्वतःहून सांगतायत, म्हणजे याचा अर्थ की आपण जे काम करणार आहोत त्याच्यावरती गहन आणि घडल असा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, क्रिकेट असो का आयुष्य असो, तुमच्याजवळ कॉन्फिडन्स असणं महत्त्वाचं आहे. तो पॉझिटिव्हिटी असते ना मित्रांनो, ती असणं खूप महत्त्वाचं आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्स कधीही नसा. ओव्हर कॉन्फिडन्स माणसाला फसून जातो आणि कधी कधी धोक्यात देखील टाकतो. मनोजने स्वतःला या ठिकाणी चॉईस करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये तो या ठिकाणी सफल झालाय. आता 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात, राहिले 2 चेंडू, त्यामध्ये त्याला 6 धावा डिफेंड करायचे आहेत. काय घडतंय पाहूया या ठिकाणी. पंच हॅलो हॅलो आमच्याकडे बोलतायत आणि किती मोठा वाईट असा दर्शवला जातंय म्हात्रे सरांच्या माध्यमातून. नाही, ते सांगतायत की पोट फाटलाय, कुठेतरी हाताची बोट फाटल्यात गोलंदाजाची, अशा प्रकारचा इशारा आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी किरण म्हात्रे आहे. एक धाव पुणे, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद. एकतीस धावा झालेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत. किती शिल्लक आहेत अल्पेश? 1 आणि धावा किती हवेत? 4. गोल्डन चौकार. मनोज, काय वाटते, गोल्डन चौकार की व्हाईट बॉल? कारण मनोजने व्हाईट बॉल आता किती टाकलेत? 3 व्हाईट बॉल टाकल्यात आणि चेंडू आता किती फेकून झालेत? 8 चेंडू फेकलेत. अजून 1 चेंडू बाकी आहे. बघा, तुम्ही जेव्हा 50-50ची ओव्हर टाकता, 16 का गोला, त्याच्यामध्ये गोला कोण खाणार? तो गोला थंडाचा आहे की गरम पाण्याचा आहे ते सांगू शकत नाहीये. पण इथे मात्र चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा हवेत 4. मनोज, काय म्हणशील? यस, अतिशय कुशल मुवमेंट मध्ये आणि रंगतदार अवस्थेमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय शरद हलके, त्याच्याकडे भरपूर वजनदार असे फटके आहेत, म्हणजे टेन्सफुल हा चेंडू असेल निश्चित मनोज पाटील यांच्यासाठी सुद्धा. नवीन फलंदाज येतोय रोशन भोईर. रोशन भोईर विषयी थोडक्यात, दिवा स्पोर्ट दिवा संघाचा हा एक जबरदस्त खेळाडू आहे. मोठा पिच हिटर खेळाडू, मोठे पटके खेळण्यामध्ये माहीर असा आहे. पण आता इथे नॉन स्ट्राईक एंडवर आहे. तर स्ट्राईकला शरद हलके हा खेळाडू आहे. कासनी संघाचा एक जबरदस्त खेळाडू, मोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहीर. 1 चेंडू 4 धावा. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पायांवर चेंडू आदळतोय, निधाव चेंडू जातो. अशा प्रकारे 16 धावा डिफेंड केल्या जातात मनोज पाटील याच्याकडून. आता या षटकात धावा किती झालेत? 12. आणि धावा मायनस होतील, धावा वजा होतील. झालेल्या धावांपैकी 6, म्हणजे धावा झालेत किती आपल्या जवळ इथे? 31 - 6 25. म्हणजे 3 षटकामध्ये माता भगवती एंटरप्राइजेस संघाच्या धावा झाल्यात त्या 25. चला स्पीडअप करा प्लीज, आपल्याला वेळ दिलाय त्या वेळेमध्ये आपण खेळ पूर्ण करायचा आहे. तुम्हाला 4 षटक आहे ते 22 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. जर झाले नाही तर तुम्हाला 2 रनाची पेनल्टी आणि शेवटच्या ओव्हरला अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. मनोज पाटीलची स्तुती करावी लागेल. मनोज जर बघितलं आपण, असं वाटलं होतं की कुठेतरी धावा खर्च होतील, कारण 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या त्याने. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. पण त्यानंतर त्याने चांगली गोलंदाजी केली, कमबॅक चांगलं केलाय. 4 चेंडू वाईट टाकून असा खेळाडू 2 चौकार खाऊन देखील या ठिकाणी कमबॅक करतोय, म्हणजे त्या गोलंदाजी स्तुती करावी लागेल. येस, नो डाऊट, अगदी बरोबर आपण उल्लेख केला आहे. चांगला चेंडू होता, प्रतिम चेंडू, जलद गती चेंडू फेकला होता. ज्या दिशेने पडला होता असं म्हटलं होतं की थोडासा वाईट यॉर्कर टाईप चेंडू फेकला होता. पडल्यानंतर जसा तसा चेंडू पडला तसाच यष्टीकडे वळला. जीतू राईट आर्म फास्ट, मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय, पण चेंडू मैदानात पोहोचेपर्यंत 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावांची संख्या पुढे सरकते, धावत आहेत 27. 16 का गोला? 16 तर हे भारी काम आहे मनोज. तसं नाही सर, 16 का डोला कोणाचा होतंय बोल बोला. 16 में किसका होगा बोल बाला? निश्चितच मनोज पाटील यांच्या पाठीचा गोला निश्चित उभारला होता त्या 16 का डोलामध्ये.
धावा 10 झाल्या तेव्हा मनोज पाटील याच्या छातीत गोळा आला होता. हसतायत, खुश आहेत. चांगला चेंडू होता, पायांवर आदळलाय. काय बघायचंय, बॅट की पॅट, पंचाकडून कोणता इशारा येतोय? बॅट. वा, बघा स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे फलंदाज बघितलं होतं थोडासा लोअर फुलटो चेंडू पडतोय की काय, पण चेंडू त्याच्या हलकीशी बॅटला लागला होता. शरद स्ट्राईकवर. धावा आता झाल्यात त्या फक्त 28. सुंदर गोलंदाजी बाद. या ठिकाणी खराब डिस्ट्रॅक्शन झालं, पण हाताला लागलं होतं चेंडू, त्याच्यामुळे थोडासा चेंडू मैदानातच राहिला. एक धाव 22च्या रूपाने पूर्ण केली जाते. धाव होत आहेत 29. अगदी बरोबर कव्हर केलं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मनोज यांनी, आणि मनोज यांनी काय क्षेत्ररक्षण मागील चेंडूवरती केलं होतं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी होईल तयार. जितू धुमाले. विक्रम सो वडूनगर संघाकडून खेळणारा हा खेळाडू एक जबरदस्त बॉलर. धावा डिफेंड केल्यात बऱ्याचशा त्यानं. मोठा फटका केला, चेंडू ग्राउंडेड होतोय. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला अडला तो. एक धाव पुणे केली आहे, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील सहज पुणे. आता इथे फेकी खराब, त्याचा फायदा घेतला जातोय आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय. काय होतंय एक आणि बघा, हेच तर क्रिकेट आहे. 4 धावा पूर्ण झाल्यात. ह्यालाच क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. एक धाव जिथं होते ना मित्रांनो, तिथे 3 धावा, 4 धावा आणि कधी कधी 6 धावा देखील खर्च होत आहेत. निश्चित जे 40+ क्रिकेट आहे, भागम भाग, भाग मिल्का भाग, हे चित्र नेहमी आपल्याला पाहायला मिळतंय. 33 धावा होत आहेत. बघा, या अशा धावा असतात ना मनोज, या कधी कधी संघाला पराजयाच्या छायेकडे नेणाऱ्या धावा असतात. निश्चित छोट्या चुका असतात, त्या अंतिम क्षणामध्ये खूप महाग पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कसं लहान चुक्या, कधी कधी अशी एक मोठी चूक होते ना मित्रांनो, की त्या चुकीचा खिला देखील होऊ शकतो. बघण्यासारखं राहील त्या चुकीचा खिला होतो की काय, कारण चेस करताना इथे कुठेतरी ताडाली संघाला अडचणीत येऊ शकतील. चांगला चेंडू होता, अगदी ब्लॉकल मध्ये टाकला. चेंडू सरळ स्टँड वादळला. या ठिकाणी त्रिफळाचित फलंदाज होतोय रोशन भोईर. यानंतर होणारा जो सामना आहे गावदेवी भादवड वर्सेस परशुराम फायटर्स दापोडे, आपण तयार राहायचं आहे. तत्पूर्वी आपण बघूया टाइम किती घेतला आहे 4 षटकांसाठी. बरोबर आपण पाहिलं तर सामना जो चालू झाला होता तो म्हणजे आपण पाहतोय 12:46 आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय 1:10 झालेले आहेत. अल्पेश गायकवाड, काय गणित बसतंय? 24 मिनिटं होत आहेत. 22 मिनिटाचा अवधी दिला होता 4 षटकांसाठी, म्हणजे अतिरिक्त 2 मिनिटं घेतलेले आहेत. म्हणजे पॅनल्टी सामोरे जावं लागेल, यात मात्र काय तील मात्र शंका नाही आहे. धावा झाल्या त्या 33. बघा इथे 1 रन शॉट, पेनल्टी, 2 रन्स, 2 धावांची पेनल्टी. ओके, पंच टायमिंगची पेनल्टी आहे ना? यस, पंच पेनल्टी ही टायमिंगची आहे ना? हा, यस. चला, हो, इकडे कन्फ्यूज करतात मागची लोक, म्हणून तुम्हाला विचारतोय. हायपर नका हो. चला, मग 2 धावा मनोज या ठिकाणी जोडल्या गेल्या तर 35 धावा होतील. म्हणजे 4 षटकामध्ये कासनी संघाची धावसंख्या 35 होते. चला, वेल उशीर लावू नका प्लीज. चला, खेळाला सुरुवात करूया. भरपूर संघांना ही पेनल्टी लागली आणि सर्वांनी असं ते स्वीकार सुद्धा केले आहे. नाही, पेनल्टीचा सामना करावा लागेल, कारण बघा वेळ खूप होते आणि या अगोदर कुंदन पाटील साहेब यांच्या संघाला पेनल्टी लागलेली आहे आणि त्यांनी मोठ्या मनाने ऍक्सेप्ट देखील केलेली आहे. म्हणजे पेनल्टीचा सामना प्रत्येकाला आहे. या ठिकाणी आता जे नियम कालपर्यंत होते ना ते शिथिल होते. इथे थोडेसे कठीण आणि थोडेसे स्ट्रिक्ट नियम केलेले आहेत. अगदी 35 धावा झालेल्या 4 षटकामध्ये मनोज. चला, पंचांशी कुणी वाद घालून या. चला, लवकरात लवकर आपण खेळाला सुरुवात करूया. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल गावदेवी भादवड वर्सेस परशुराम फायटर्स दापोडे. प्लीज दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे.
चला पंचांची वाद घालायचा नाही आहे, खेळा लवकर सुरुवात करूया. शेवटचा गोलंदाज अनिल मुकादम येतोय. अनिल मुकादम विषय थोडक्यात न्यू मिलम पायगाव संघाचा हा अष्टपैलू खेळाडू स्लोलाम चेंडू फेकतोय आणि चेंडू व्हेरिएशन कसे करावे तर अनिल मुकादम याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त असा खेळाडू आहे बघण्यासारख्या. शेवटचं स्लॉग ओव्हर कशा प्रकारे फेकतोय. समोर फलंदाज त्याच्या राहणार आहे खेळाडू एक आतमध्ये घ्यायला सांगा. आणि अतिरिक्त एक खेळाडू मला वाटतं टाइमच्या साठी आतमध्ये घ्यावं लागेल आणि 2 धावांची पेनल्टी देखील ऍड केलेली आहे. 35 धावा झालेल्या आहेत. अतिरिक्त खेळाडू देखील घेतलेला आहे. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू लेग स्टंपवर पडल्यानंतर हलकासा बाहेर पडला आणि उजव्या यष्टीकडे वळला आणि विकेट किपरनं चोख या ठिकाणी आपली भूमिका बजावली. धाव चेंडू बीट केलाय फलंदाज थालके याला. नाही शरद हलके असा खेळ कमी वेळ आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज पूर्णपणे असफल ठरत असताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा सामना केला आणि फक्त एकच धाव केलेली आहे. पाहूया. खूप मोठा खेळाडू आहे आणि अशा खेळाडूकडून जेव्हा अपेक्षा केल्या जातात ना डेड बॉल बघा इथे कोणता फलंदाज कुठे कमी पडतो हे बघण्यासारखं राहणार आहे. चांगला खेळून काढला चेंडूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. फंबलिंग झालाय बघा इथे चेंडू हातातून काय निसटला आणि लगेच 2 धाव पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धाव होत आहेत 37 रन ऑन बोर्ड. निश्चित आपल्या बॅटला जर चेंडू लागत नसेल, मोठा फटका येत नसेल तर क्रिकेटची जी लाईफलाईन आहे ज्याला प्राण की श्वास म्हटलं जाते त्याला हात घालणं गरजेचं असतं. नाही अगदी बरोबर आहे. थोडं लाईफ लाईनवर चालणं देखील गरजेचं आहे. चांगला चेंडू तो ब्लॉकलमध्ये टाकला होता. सरला त्याने खेळून काढला होता. ऑन साईडवर चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक पुन्हा येतो मग या ठिकाणी बघा थोडंसं या ठिकाणी मला धावचित होऊ शकला असतं. 1 धाव वाचू शकले असते. ज्या गतीने चेंडू पकडला होता त्याच गतीने चेंडू फेकला असता तर मनोज कदाचित 1 धाव वाचू शकले असते. निश्चित या ठिकाणी मी म्हणेन की लेझी क्रिकेट आहे, अतिशय लेझी क्रिकेट. आपल्या हातामध्ये चेंडू ठेवून करायचं काय, आले आपण फेकून द्यायला हवं होतं आणि एकीचं दुसरीमध्ये लगेच परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 39 या अंकावरती. खूप महत्त्वपूर्ण षटकाची हाताळणी करतोय अनिल. पहिलाच चेंडू त्याने अतिशय चांगल्या प्रकारे फेकला होता. त्यानंतर सावधगिरीने खेळताना या ठिकाणी शरद 2 धावाने 4 धावा पटकावलेल्या आहेत. फ्लायटे डिलिव्हरी फेकली होती. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजून निघाला. पंचाकडून वाईटचा इशारा येतो. बघा फ्लायटे डिलिव्हरी टाकताय ना मित्रांनो तेव्हा गती तुम्ही कमी करताय ना तेव्हा दिशा देखील तुम्हाला चांगली ठेवावी लागेल. इथे दिशा भरकटली. पंचांनी एरलं आणि या ठिकाणी तुम्हाला पनिश केलं. 1 धाव अतिरिक्त. निश्चित तुम्हाला त्या चेंडूवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. तो नियंत्रण काय पाहायला मिळालं नाहीये. क्या बात आहे सफल झाला होता फलंदाज. फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडूने मात्र उंची घेतली नाही आणि चेंडू सरळ त्याच्या पायावर आदळला आणि पंचांकडे दाद मागितल्याने पंचाकडे देखील बोट आकाशाकडे केलं आणि LBW पायची चौरपणा बाद झालाय. शरद बघा आपल्या टीव्ही स्क्रीन पाहूया. आमच्या ऑपरेटर्स आपल्याला दाखवतील. अनिल चेंडू फेकतो बघा. सफल झाला फलंदाज. स्टंप पूर्ण दाखवले ना अगदी मधल्या एसटीवर चेंडू. काय चेंडू फेकलाय अगदी मधल्या एसटीवर चेंडू. जागा करण्याचा प्रयत्न केला होता मनोज. निश्चितच आपण पाहिलं तर त्यांच्या बॅटला एकही चेंडू लागत नव्हता. कुठेतरी थोडंसं डिप्रेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. प्रतिहल्ला चढ जरूर होतोय परंतु हवं तसं काय खेळता आलं नाही आहे. फक्त 5 धावा जमा केल्या आपण पाहतोय. 4 चेंडू डॉट केल्या. एकूण 7 चेंडूंचा सामना केला. 7 चेंडू खेळला आणि धावा फक्त जमा केल्यात. किती आपल्याला बघायला मिळतील फक्त 5. आणि तो खेळाडू कुठला होता शरद हालके. एक जबरदस्त मोठा फलंदाज नवीन फलंदाज मैदानात येतोय सुनील दिवेकर. डावखुरा फलंदाज आहे. जयदुर्गा टेमघर पाडे संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय सुनील दिवेकर. पाहूया काय करतायत 2 चेंडू मध्ये. चांगला चेंडू अराउंड दिले. काय बात आहे क्या बात आहे. काय गोलंदाजी केली अनिलनं. अराउंड दिलाय केला आणि सर्वेस्टन राधललाय चेंडू. त्रिफलाचे लागोपाठ 2 फलंदाज या ठिकाणी बाद केल्यात गोलंदाजानं. निश्चित सुनील दिवेकरचा सुद्धा दिवा या ठिकाणी पेटवताना पाहायला मिळतोय. अनिल मुकादम बंदे में है शिल्लक आहे. नाम है.
अनिल मुकादम बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत. हॅट्रिक अजून विकेटची पूर्ण झालेली नाही. पाहू ती पूर्ण होते का? नक्कीच नक्कीच. हॅट्रिक बॉल अजूनही या स्पर्धेमध्ये हॅट्रिक कोणाची झाली नाहीये. अनिल मुकादम जर हॅट्रिक करतायत तर हा पहिला गोलंदाज होईल या स्पर्धेतील हॅट्रिक करणारा. बघण्यासारखं आहे. शेवटचा चेंडू नवीन फलंदाज येतोय शिवाजी. शिवाजी संघात शिवाजी पिंपळा संघाचा हा एक जबरदस्त खेळाडू आहे. हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी तयारीत. अनिलच्या या ठिकाणी थोडासा जे कॉन्फिडन्स लेवल आहे ना मित्रांनो तो वाढलेला आहे. कारण त्याने पहिला चेंडू निधाव टाकला होता, त्यानंतर 4 धावा खर्च केल्या, त्यानंतर व्हाईट बॉल टाकला आणि लागोपाठ 2 फलंदाज बाद केलेत. चांगला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला डीपला केला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील पूर्ण आहेत. चेंडू मैदानात येतो तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा देखील पूर्ण केल्यात. बघा रनिंग बिटवीन द विकेट बघूया आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील बघूया. लेजी क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं, लेजी थ्रो बघायला मिळाला. त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने आणि 3 धावा पूर्ण केल्या. या 3 धावेने धावसंख्येत बदल झाला. धावा झाल्यात 43 आणि अगदी 44 धाव्यांचं आव्हान ठेवलं आहे ते केपी ताडाली संघासमोर माता भगवती कासने या संघाकडून. चला गावदेवी भादवाड आणि परशुराम फायटर दापोडे दोन्ही टीमला विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये. तर चला रवींद्रजी तरे साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. परशुराम फायटर्स वर्सेस गावदेवी भादवाड या 2 टीम मध्ये द्वंद्व युद्ध. धन्यवाद. या ठिकाणी नाणेफेक केले जाते. सन्मान्य रवींद्र तरे सर साहेब आहेत आपल्या नाणेफेक करण्यासाठी. विनंती असेल आपण कोण बोलतंय? यस परशुराम फायटर्स कॉलिंग करतोय. संजय भाई असं कॉलिंग केलेलं आहे. यस नाणेफेकाचे जे कॉल आहे ते आपण पाहतोय. परशुराम फायटरच्या बाजूने लागलेला आहे. काय निर्णय आपला कळवायचा आमच्यापर्यंत? यस नाणेफेकाचे कॉल जे आहे ते आपण पाहतोय. परशुराम फायटर्स याच्या बाजूने लागलेला आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. बघा मी या ठिकाणी कमिटी मेंबर्स बसलेले आहेत. आपण जरा स्टॉपर वॉच आणायचं आहे. स्टॉपर वॉच असला ना, नाही स्टॉपर वॉच असला ना आपल्याजवळ, त्या स्टॉपर वॉचवर आपल्याला टाइम आपल्याला स्टॉप करता येतो. 22 मिनिटाचा ठेव का तुला? बॉलर कोण दिला? कोटीला किती मिनिटाचा टायमिंग आहे? ए सुनील सर याच्यावर ठेव ना. हॅलो चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल माता भगवती इंटरप्राइजेस कासने संघाला. त्याची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेली आहे. सर 4 षटकामध्ये आपल्याला 5 षटकामध्ये आपण पाहतोय धावा बनवल्या त्या म्हणजे 43-44 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. तिसरं षटक जे असेल 50-50चं 16 का डोला तो खूप इंटरेस्टिंग असेल. 16 का गोला क्या बात आहे. 16 धावा काढायच्या आहेत फलंदाजाला आणि 16 धावा डिफेन्स करायच्या आहेत. मनोज
गोलंदाजाला, म्हणजे दोघांची कसोटी आहे. दोघांच्या पोटामध्ये 16 का गोला येतोय. पण तो गोला कसला असेल, बर्फाचा आहे की आगीचा आहे, ते खेळ चालू होईल तेव्हा बघायला मिळेल. पण इथे आहे एक मजेशीर खेळ आहे किंवा एक वेगळी संकल्पना नक्कीच आवडली आहे. आणि मी तर म्हणेन की या 40+ फॉर्मॅटमध्ये ही संकल्पना बऱ्याच सगळ्या प्रेक्षकांना देखील आवडलेली आहे. हा, निश्चित भिवंडी ही मध्ये सुद्धा प्रथमतः आपल्याला पाहायला मिळते. आता पुढच्या वेळेस नेक्स्ट सीझनला मात्र मला तरी वाटतं तो टेप बॉलचाही नियम लागू होईल आणि त्याच्यानंतर जो 8-9 तोही नियम आणा, त्याहून अधिक मजा येईल. नाही बघा, क्रिकेटमध्ये मित्रांनो नियम नेहमी बदलत असतात. क्रिकेटचे नियम आता बरेचसे नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ना मित्रांनो बरेचसे नियम आता बदललेले आहेत. त्याच्यामध्ये आता IPLला जर बघितलं आपण, बॅटची रुंदी आणि बॅटची उंची या ठिकाणी रोजची चेक केली जाते. एखादा डाऊटफुल फलंदाज असेल ना तर त्याची त्या मशीनवर किंवा त्यांचे ते याच्यावर आता बॅट चेक केली जाते. तर IPL आपण बघत असाल तर मित्रांनो ते तुम्हाला दिसेल. निश्चित या ठिकाणी पहिला बॉल ज्यावेळेस टाकला जाईल त्यावेळेस इथं टायमिंग सेट केलं जाईल. याची नोंद घ्या. 4 षटक हे तुम्हाला 22 मिनिटामध्ये कंप्लीट करायचं आहे आणि 22च्या पुढे गेलं तर तुम्हाला 2 धावाची पेनल्टी आणि शेवटच्या ओव्हरला अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये घेतले जाईल. चला, पहिलं षटक संजय पाटील येतोय. कारवी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू इथे मात्र कास्ती संघाकडून खेळताना ओपनिंगसाठी आला होता. इथं पारुपेचं देखील पहिलं षटक टाकण्यासाठी तयारी. त्याला सामोरं जातोय दिवा संघाचा अष्टपैलूकडे की ज्याने 3 आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक पटकवलेला हा किरण म्हात्रे, त्याच्या जोडीला त्या ठिकाणी विनोद म्हात्रे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सुद्धा टायमिंग सेट केला गेला आहे. 1:24 पहिला चेंडू या ठिकाणी हाताला गेला आहे, टाकला गेला आहे. पहिल्याच चेंडूवर एक अपील होतं, बॅटची कट घेतली होती, हलक्याशा हाताने ऑनसाईडला कट केलं होतं. किरण म्हात्रेने स्वतःचं खातं खोलतोय 1 धावेने आणि संघाच्या खात्यामध्ये देखील 1 धावेने खातं खोलतोय. स्ट्राईकवर येतो विनोद म्हात्रे. अच्छा, सुंदर फटका बघायला मिळतोय. कव्हर आणि मिड ऑफच्या गलीतून चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. व्हाट शॉट, ब्युटिफुल शॉट. क्या बात आहे, काय फटका खेळला गेला. जसं काय सुईच्या नाकामधून जसा दोरा पवला जातो तसा गॅप मध्ये चेंडू काढून गेला. क्या बात आहे, उत्कृष्ट शॉट. काय ग्राउंडेड केला होता चेंडूला, अगदी काळपेटला. जसं मैदानावर एखादा जनावर एखादा साप सरसर करत निघावत असा चेंडू मात्र सरसर करत सीमेच्या बाहेर गेलाय. पनामा कॅप विनोद म्हात्रे यांची एक खासियत आहे आणि ग्राउंड शॉट खूप चांगल्या पद्धतीचे खेळतायत. फुलटॉस चेंडू होता इथे मध्ये इनफिल्डच्या वरून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि लागोपाठ दुसरा चेंडू देखील सीमेच्या बाहेर येतोय. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे, बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. स्ट्राईक किरण याने घेतली होती, त्याच्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आणि बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. इरादे स्पष्ट आहेत, लवकर सामना जिंकायचा आहे. कारण त्यांना 44 किंवा 3ऱ्या ओव्हरपर्यंत पोहोचायचं नाहीये. कारण 16 धावा, 16 का गोला, ये गोला कौन खाएगा ये मेरी मालूम नहीं, लेकिन शुरुआत बहुत अच्छी हो चुकी है. पुढील चेंडू या वेळेस वडे शॉट. क्या बात आहे, या चेंडूला फेकून दिला सीमा पार. बॅक टू बॅक 3रा चौकार. आता नाना गोंदली सरांचं टी-शर्ट आहे का? नाही, षटकार लावा तुम्ही, 50 लावा तुम्ही, विकेट हॅट्रिक घ्या तेव्हा दिलं जाईल. चौकारासाठी नाही. चौकारांसाठी नाही का? चौकारांसाठी नाना दादा कुठे आहेत? चौकारांसाठी देखील ठेवावं, कारण चौकार देखील कोणी मारतो असं नाहीये. पण इथे मात्र विनोदने काय खेळलाय बघा. 3 प्रकारचे 3 फटके मारलेत आणि 3 सीमेच्या बाहेर गेलेत. उत्कृष्ट फलंदाजी. क्या बात आहे, क्या बात आहे, खूप छान. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तनत गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस काय घडतंय, यावेळेस उडवलाय. पाहूया इनफिल्डच्या वरतून क्षेत्ररक्षक झेपावतंय परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर जाईल का? यस. काय घडतंय या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय आणि इथं मात्र आपण पाहू शकता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. परंतु चेक केलं जाईल. पंचाने इशारा सुद्धा केला आहे की 3ऱ्या पंचांचा या ठिकाणी अपील आहे. 3ऱ्या पंचांकडे दाद मागितले. हायकोर्टकडे हा निर्णय सोपवलेला आहे. बघायचा हायकोर्ट कुठला निर्णय देतोय. 3 धावा धावून पुढे काय फलंदाजी केली. आपण फलंदाजाचं विश्लेषण करूया. टीव्ही स्क्रीनवर 3 या ठिकाणी आपले 3रे पंच आहेत. नाही, 3 धावा सेफ आहे. 3 धावा फक्त.
उत्कृष्ट फलंदाजी. विनोद म्हात्रेची स्तुती करावी तितकी कमी आहे. धावा झालेल्या आहेत त्या 16 का डोला, 16 का गोला. पण मित्रांनो, डोला असतं ते डोलो गोली खाऊ नका. गोलीचा इफेक्ट खूप कठीण आहे. कोणाचं अंगमास दुखलं तर डोलो गोली तरी कोणी खाऊ नका. त्यांना होलोगोली द्यायला लागेल. क्या बात आहे. या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका खेळला होता, परंतु गॅप या ठिकाणी शोधला गेला नाही. सिंगल घेतली जाते आणि सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती सर आपण पाहतोय 17 धावा लागले. 44 धावांचं लक्ष्य आहे. जी तिसरी ओव्हर आहे ना ती डोक्यातून काढून टाकली मला तरी वाटतं फलंदाजाने. नक्की 16 का गोला कोणी खायला तयार नाहीये. गोला कधी कधी छातीत कळ मारतो. गोलंदाजाच्या छातीमध्ये निश्चित ती हे बघा. गोला देणारी ओव्हर असते. टायमर लावलेला आहे बघा पाण्यासाठी. टायमर इथं लावलेला आहे. तुम्ही वेळ किती घेतायत फलंदाजाने आणि गोलंदाजाने. टायमर तुमचा चालू आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जो कोणी खेळाडू पाणी घेऊन गेलाय ना त्याने घड्याळावर लक्ष द्या. टायमर चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर किरण म्हात्रे आणि विनोद म्हात्रे या जोड गोलीनं धावा जमा केल्या त्या 17. तर या ठिकाणी संजय पाटील याने धावा खर्च केले 17. उदय म्हात्रे नाही उदय भान. क्या बात आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय दिवा एक्सप्रेस. कमलाकर पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. प्रमोद भोईर यांच्याकडून 1000 रुपये. पाहूया खूप शेअर मार्केट वधारलेलं आहे. या वेळेस पाहतो हलक्या हाताने स्टेअर केल्या, दिशा दिलेली आहे. कव्वरला चेंडू निघून येतो. एक धाव कंप्लीट केली, धाडस दाखवले, हिंमत दाखवली आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो, तिसरीचा प्रयत्न. काय घडतंय? धावू की नको. विनोद म्हात्रे बघतोय त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी ही 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. परंतु तिसऱ्या धावेला ती धाव कंप्लीट केली नाही केली या हे तपासायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. मनोज म्हात्रे यांना घाई आहे. पंचांच्या इशाऱ्याकडे त्यांचं लक्ष. त्याने तिसरे पंच त्याने हायकोर्टाकडे अपील सोपवलं आहे. भादोड टीमचा संघनायक आपण 50ची ओव्हर आहे ती सिलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. बघा खालते आहे का? धावा फक्त आणि पंचांचा इशारा येतोय धाव बाद. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विनोद म्हात्रे हा या ठिकाणी धाव बाद झालाय. 2 धावा पूर्ण केल्यात. बघा इथे क्रिकेट, नाटकीय क्रिकेट बघायला मिळतो. 44 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि जर इथे बघितलं आपण धाव मिख्खा धाव अशा प्रकारची धावपळ जणू काही फलंदाजामध्ये चालू आहे आणि क्षेत्ररक्षकांची या ठिकाणी झुंबड उडालेली आहे. त्याचा फायदा मात्र फलंदाज घेत आहेत. यस, याच्यासाठी केला होता हट्ट असं की हा क्रिकेटचा खेळ सर्वांसाठी लाभदायक आणि आरोग्यदायी व्हावा. म्हणून तर म्हटलं जातं ना की 1 धाव आरोग्यासाठी आणि त्याच्यासाठी केलेला हा हट्ट असं आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय मनोज म्हात्रे विषयी थोडक्यात मित्रांनो, मनोज म्हात्रे हा खारवा संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहे. एक जबरदस्त पिच हिटर, मोठे पटके खेळण्यामध्ये अतिशय माहीर. मागच्या 2-3 वर्षापूर्वी याची खेळी बघितलेली होती. एक कामतगर संघाच्या क्रीडांगणावर आणि एक इथे आपला ताडाली ग्राउंडवर खेळलेला बघितला होता. याने आणि त्याचा जोडीदार महेंद्रा यांनी समोरच्या गोलंदाजांना सलो की पलो करून सोडलं होतं. बघायचं आज कशा प्रकारे खेळतोय. पाहूया या ठिकाणी मनोज स्ट्रायकर यांना पाहायला मिळते. उदयबान टर्न होतंय. या वेळेस पाहतोय आपण एक कबड्डीला चेंडू येतोय. चेंडू पाहूया काय घडतंय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. क्या बात आहे. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावांनी धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 21 रन्स.
बघा आपण इकडे बघूया, मनोज म्हात्रे स्ट्राईकवर, किरण म्हात्रे नॉन स्ट्राईक, उदय म्हात्रे बॉलर आणि बाद झालाय तो विनोद म्हात्रे. म्हात्रे आणि म्हात्रे कंपनी, म्हात्रे ब्रदर्स. यस, निश्चितच. आणि या कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा आपण पाहतोय शशीदादा म्हात्रे. या ठिकाणी सुंदर. आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला बिलाला. एक धाव घेतली गेली आणि नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये जाण्यासाठी सुद्धा आपण पाहतोय एक स्फोटक फलंदाज, षटकारांचा बादशाह ज्याला म्हटलं जातंय, शैलेश म्हात्रे. बघा अतिशय चांगला डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळला जातोय दोन्ही फलंदाजाकडून. किरणने बघितलं विनोदची बॅट चालली आहे म्हणून विनोदला संधी देण्याचा प्रयत्न केलाय. आता इथे मात्र किरण स्वतःकडे या ठिकाणी सूत्रे हातात घेईल. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी 1000 रुपये लावले आहेत प्रमोद भोईर आणि कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून. 1000 रुपये. पाहूया पुढे चेंडू या ठिकाणी उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, काय घडतं पाहूया. परंतु 2 क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. उदय म्हात्रेवरती खूप प्रेम आहे सर्वांचं आपण पाहतोय. जेव्हा आपण येतोय बॅटिंगला येऊ किंवा गोलंदाजीला येऊ, क्षेत्ररक्षण चांगलं केलं तरी पारितोषिक लावलं नाही, जातं. पैसे खूप लावले जातात त्याच्यावर, खूप लावले जातात, पण जिंकतो किती हे महत्वाचं आहे. नाही, अगदी बरोबर. या दिवा स्पोर्ट ठिकाणी दिवा संघाकडून खेळताना किरण म्हात्रे त्याच्या सोबत, त्याच्या या ठिकाणी विरुद्ध किरण म्हात्रे हा देखील दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून खेळतोय. पाहूया या कुरुक्षेत्राच्या लढाईमध्ये कोण सरस ठरतोय. यावेळेस ऑन साईडला खेचलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बरोबर त्याच्या हातामध्ये जातोय आणि फक्त एकच धाव येते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 25 लागली गेली आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 44 धावा बनवायच्या आहेत. 25 झाल्यात म्हणजे अजून 19 धावांची आवश्यकता आहे. यस, बोल्ड केला तरीही या ठिकाणी प्रमोद भोईर आणि कमलाकर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गेम ऑन, गोलंदाज टर्न होत आहे. क्या बात आहे, थोडक्यात 500 रुपये बचावले. एक धाव कंप्लीट केली. हा ना तू मम्मी चालू आहे. उदय म्हात्रे यांना काही खेळू द्या, मैदानात लोलबट टाकली तरी 500 रुपये आहेत का? उदय म्हात्रे कॅच कशी पण पकड तरी 500 रुपयाचे तुमचे मित्र कमलाकर पाटील आणि प्रमोद भोईर यांच्याकडून आहे. आणि मैदानात लोलबट टाकली तरी 500 रुपये आहेत का? दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 या ठिकाणी बघितलं आपण 2 षटकामध्ये धावा पटकावलेल्या आहेत. त्या केपी तारली संघाने 26 रन ऑन बोर्ड. अजून 18 चेंडू मध्ये 18 धावाची आवश्यकता आहे, परंतु 16 का डोला. आता पाहूया कोणावरती येतो गोला. कोण आहे तो? प्रवीण चौधरी. जर्मन सरवली संघाकडून खेळताना हा गोलंदाज इथे मात्र 16 धावा डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजसाठी आला आहे. प्रवीण चौधरी. समोर फलंदाज आहे मनोज, नॉन स्ट्राइक एंडवर किरण. 16 का गोळा डोळा. गोला डोळा काय, डोला असला ना गोला काय, जो खाईल त्याला पसला तर ठीक, नाही तर मग तो खवखवेल. बघूया कोणाला खवखवतो. हे तिसरं षटक खूप महत्वपूर्ण षटक. प्रवीण चौधरी. अल्पेश गायकवाड आपल्या स्टेजच्या मागे बर्फाला गोला वगैरे आहे काय बघा जरा. शशी मात्रेंना आपण खाऊया. पाहूया प्रवीण चौधरी या ठिकाणी तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. Yes, जी speed up तुम्हाला करा. वेळ दिली आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला खेळ पूर्ण करायचा आहे. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. 26 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडू ज्या ठिकाणी फेकी केली जाते, चांगला चेंडू, बुंद्यान महाराजाला म्हटलं जातं, असा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नाही, खोदून अतिशय मारण्याचा प्रयत्न होता मनोजनचा. बघा 16 धावा तुम्हाला निघत नसतील तर मी तर म्हणेन 16 धावा तुम्ही या ठिकाणी डिफेन्स करा. म्हणजे तुम्ही ज्या धावा पटकावल्यात ना मित्रांनो, त्याच्या अर्ध्याच धावा तुमच्या मायनस होतील. यस, या ठिकाणी पण पाहतोय व्हाईट बॉल येतो. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकते 27 या अंकावरती. अजून 17 धावाची आवश्यकता आहे. तरी या ओव्हरमध्ये पाहूया काय घडतंय. यावेळेस खोदून काढले ऑन साईडला. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण रोशन आहे त्या ठिकाणी आणि एका धावावरती समाधान मानले जाते.
ही तिसरी ओव्हर जी आहे ना ती पूर्णपणे डिफेन्स करून खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण हवेमध्ये फटकं मारत नाही. हुशारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुढे चेंडू आता मात्र उडवलेला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहतोय आपण एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न काय घडतंय पाहूया. निर्णायक स्थिती थर्ड अंपायर मागणी केली गेली आहे. मनोज, मला एक समजत नाही आहे, तुम्ही जेव्हा 16 धावा काढण्याचा प्रयत्न करतायत, तुमचे 3 चेंडू या ठिकाणी टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये तुम्हाला धावांचा पल्ला खूप आहे, मग तुम्ही त्याच्यावर प्रयत्न का करतायत? तुम्ही तिथे थांबून खेळून किंवा डिफेन्स करून का खेळत नाही? कारण तुमच्या धावा जेवढ्या होतील त्याच्या फक्त अर्ध्या धावा तुम्हाला कमी करायच्या आहेत. जर तुम्ही इथे 12 धावा किंवा 14 धावा केलेल्या आहेत आणि 2 धावेसाठी तुम्ही जर कमी पडतायत म्हणजे तुमच्या 7 धावा मायनस होत आहेत. मग हे का करताय तुम्ही? 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत, म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला अजून 13 धावा करायच्या आहेत, तुम्हाला होणार नाही आहे. मग तुम्ही डिफेन्स का नाही केलं? हा माझा प्रश्न आहे. निश्चित आपल्याला म्हणायचं की आपण तो सावधगिरी पवित्रा घ्यायचा, त्या ठिकाणी तुम्ही विकेट का टाकायचे आहेत? अगदी बरोबर. आपण मी काल एक खेळाडूचा खेळ बघितला, त्याच्यामध्ये मला त्याची खेळी समज. सर्वात मोठा खेळाडू होता भादवड संघाचा खेळाडू, स्ट्राईक ठेवण्यासाठी धावत होता. इथे मात्र तो त्या ठिकाणी स्वतःला सावरू शकला असता, कारण 2 षटकं त्याला खेळायची होती. याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी भादवड आणि परशुराम फायटर दापोडे ही मॅच. त्यानंतर शेवटची मॅच आजच्या रजनीतील मराठा पंजाब वल आणि केपी ताडाली. पंच इशारा करा, पंच इशारा करा. यस, फलंदाज या ठिकाणी बाद आहे. येस, पंचाने इशारा केलाय, धावबाद. तिसऱ्या पंचाने इथून आम्हाला किंवा आपण हात वर करायचं आहे, कारण तेव्हाच आम्ही कॉलिंग करणार. कॉमेंटर कधी कोणताही निर्णय देत नाही आहे जोपर्यंत तिसरा पंच सांगत नाही. मनोज, लक्षात ठेवायची आपण ही गोष्ट. कधीही निर्णय कॉमेंटर स्वतःकडे ठेवायचा नाही आहे. जोपर्यंत कमिटी अथवा थर्ड अंपायर तुमच्याकडे इशारा सोपूत करत नाही तोपर्यंत कॉमेंटरने कोणताही इशारा करू नये. किती धावा केल्यात आता तिसऱ्या षटकामध्ये अल्पेश? 3 चेंडूमध्ये 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या. अजून 3 चेंडूमध्ये मनोज 13 धावा हव्यात. किरण स्ट्राईकवर आणि आता नवीन जो फलंदाज तो शैलेश मात्रे, तो नॉन स्ट्राईक एंडवर. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आता गोला कोणाच्या छातीत येतोय ते बघण्यासारखं राहील. पण एक आहे निश्चितच 16 का गोला ज्यावेळेस वर्ड बाहेर येते ना, रवींद्र तरे सर जाम खुश होत आहेत. आणि आज रजनीमध्ये त्यांचा 16 का गोला डोला तो गाणी झालाच पाहिजे. डीजे 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 मास्टर, तिसरं ओव्हर आलं ना का ते 16 का गोला का डोला आहे ना ते गाणं सज्ज करून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून पब्लिकला पण समजेल आणि खेळाडूंना देखील समजेल. आपण सेट करून ठेवा. किरण मात्र या ठिकाणी झेलबाद होतोय. धावा किती झाल्यात? 29. चला फलंदाज लवकर या आपण बाहेर. किती महिने धावा झाल्या? अजून ओव्हर बाकी आहे, बॉल चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज कोण गेला? नंदू पाटील. नवीन फलंदाज मैदानात गेलाय नंदू पाटील. बघा इथे धावा कशा झाल्यात मित्रांनो, बघूया. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या. त्यानंतर तिसरं षटक जे महत्त्वपूर्ण षटक 50-50 ते मात्र चांगला हाताळताना या ठिकाणी चौधरी. चांगला चेंडू होता, पायांवर आदळलाय. निर्णय पंच काय देतात बघण्यासारखं राहील. धावून पूर्ण केली एक धाव. लेग बाईज.
आहे गोला गोला कोणच्या तरी वाटतं. मामा कोणला खाली पडल्यावर बोल्या बोल्या लग्न ओढला तुम्ही मामा गोली डोका दुखायला लागले, गोली पण आहे सर्व आहे. हे बॉल टाकला का? मनोज बॉल टाकला का? अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू आणि उत्कृष्ट षटकाची हाताळणी केली गोलंदाज त्या ठिकाणी प्रवीण चौधरीनं. आणि जर बघितलं आपण धावा किती खर्च केल्यात प्रवीणनं, हां 4 -2. म्हणजे जर मी या ठिकाणी म्हटलं ते केपी ताडाली हा संघ या ठिकाणी प्लसमध्येच आहे. फक्त 2 धावा मायनस झाल्यात त्यांच्या. म्हणून काय म्हणशील या ओव्हरविषयी? नाही, अगदी बरोबर आपण उल्लेख केला. कारण या ओव्हरमध्ये आहे ना थोडीशी घाई होते, गडबड होते. अजूनही जो खेळ होणं आहे ना तसा खेळ या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बघा आपण जर बघितलं तर 33 धावा केल्या होत्या त्या ठिकाणी माता भगवती कासनी संघाकडून. पण त्यांना 50-50 याच्यामध्ये धावा करता आल्या नाहीत, त्यांच्या मायनस झाल्याने फक्त 25 धावा त्यांच्या झाल्या होत्या. बघा इथे टाइम सांगतो मित्रांनो, 2 षटकं बाकी आहेत आणि तुमच्याजवळ वेळ बाकी आहे फक्त 7 मिनिट. 7 मिनिट का सांग, एकच ओव्हर झाले. एक ओव्हर अजून किती वेळ त्या 22 मिनिटं झालेली आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय बरोबर 1:24 खेळाला सुरुवात झाली. पहिला चेंडू पडला नाही. आता बरोबर 1:44 झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत 20 मिनिटं घेतली. 3 षटकं हाताळण्यासाठी. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय, आरंभ होतोय, सुरुवात होतोय. गोलंदाज टर्न होतोय. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस पाहूया. हलक्या हाताने टॅप केले गेलेल्या पॉईंटच्या रिझनला खेळून काढलेला आहे. आणि या ठिकाणी पाहतोय थोडीशी मिस फील्ड. लगेच आपण तयार होते, संधी शोधत होते आणि संधीचं सोनं एकीचं दुसऱ्यामध्ये परिवर्तन. 2 धावा या ठिकाणी ऍड होत आहेत. धावसंख्या पाहतोय 30 या अंकावरती. 44 धावांचं लक्ष आहे. 30 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही आपण पाहतोय 14 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 मध्ये 14. ओके, 11 चेंडू 14 मध्ये तेवढं काही इक्वेशन मोठे नाहीये. बरोबरीत चाललेला सामना आहे. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट देखील खेळू शकतायत आणि इथे चांगली गोलंदाजी देखील करू शकतायत. यावेळेस पाहतोय आपण लॉंग ऑफच्या रिझन मध्ये खेळलेला आहे. थोडीशी गडबड झाली होती त्या ठिकाणी. हा ना चालू होतं, परंतु या ठिकाणी मिळते 1 धाव. एका धावेने धावसंख्या 31 या अंकावरती जाऊन पोहोचते. येणारे चेंडू 10, विजयाचं समीकरण 13. 10-13चं इक्वेशन आता मात्र सोपं झालेलं आहे. परंतु या कठीण करण्यासाठी गोलंदाजांमध्ये अचूक टप्पा लाईनलेत कंजूस भरी गोलंदाजी करावी लागेल. आणि नक्कीच खूप महत्त्वपूर्ण षटकाच्या हाताळणी करतोय गोलंदाज दिनेश भोईर आहे. चांगला चेंडू होता. हलक्या शाटात टॉप टॅप केला. ऑफसाइड. 1 धाव पूर्ण केली आहे. गोलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव. क्षेत्ररक्षण खूप महत्त्वपूर्ण आहे. आता इथे कसं असतं बघा, तुमचं इक्वेशन जर तुमचं डिवायडेशन असेल मित्रांनो, खूप कमी धावा असतील, बॉल कमी असतील, धावा कमी असतील, तेव्हा क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि गोलंदाजांना देखील चेंडूची गती आणि चेंडूची दिशा ही चांगल्या प्रकारे ठेवावी लागेल. यस, कमवण्यापेक्षा वाचवणं याला खूप महत्व आहे. तुम्ही किती कमवता याला महत्व नाही, तुम्ही त्यातून वाचवता किती याला भरपूर महत्व आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. चेंडू आयुमध्ये आहे. क्षेत्ररक्षक ज्या पावतंय पोहोचले होते, परंतु झेल काय कन्वर्ट करता आलं नाही. या मला तर शिवाजी मात्रे आहे त्या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. बघा इथे तुम्हाला मी म्हणालो होतो की क्षेत्ररक्षक खूप महत्त्वाचं आहे, म्हणून आपली बोलणी झाली आणि तिथे झेल सुटला. इथे तुम्हाला अशा प्रकारच्या चुका टाळाव्या लागतील मित्रांनो, कारण तुम्हाला जर संघ पुढे न्यायचा असेल तर गोलंदाजाला साथ देणं खूप महत्त्वाचं आहे. यस, त्यांना साथ दिली तरच तुमच्या टीमलाही भरपूर त्याचा फायदा होतोय. आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती
34 लागली गेली आहे. म्हणजे विजयासाठी अजून 10 धावेची आवश्यकता. पुढील चेंडू हाताळण्यासाठी दिनेश टन होतोय. यावेळेस पाहतो व्ही शेपमध्ये खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत पाहूया किती धावा बनल्या जातील. संजय पाटील चेंडूला उचली करतोय. फेकीपर्यंत आपण पाहतो या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात. सिंगल डबलने जास्त खेळ या ठिकाणी सर आपण पाहतोय. क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातंय, जास्त मोठे फटके खेळायला गेले नाही आहे. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेले ना तर त्या चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या धावफलकावरती 36. प्रत्येक चेंडू मागे आपण स्कोर सांगतोय. प्रत्येक चेंडूकडे प्रत्येक चेंडूला ती गोष्ट सांगतोय. 7 चेंडू आणि 8 धावींची गरज. मोठा फटका केलाय. ह्या तिथे फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटका. दोन धावांची पेनल्टी देखील तुम्हाला लागते आणि सामना या ठिकाणी मला वाटतं जिंकला जातोय अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. वेळेचा या ठिकाणी भान तुम्ही ठेवलं नाहीयेत. 4थ्या षटकातच तुमचा वेळ संपलेला होता मित्रांनो. 29 मिनिटं आपण घेतलेली आहेत. अशा प्रकारचं टाइम सेटमध्ये या ठिकाणी दिसलेलं आहे.